मुंबईत आज सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक टिळक भवनात होणार। यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार यांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता तर दुपारी 2 वाजता ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत बैठक होणार आहे। जळगावात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन। आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधींची नियुक्ती। पदभार स्वीकारत केला कामाचा शुभारंभ। महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना पारदर्शक कारभार करण्याच्या दिल्या सूचना। हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची नियुक्ती। शासनाच्या सर्व योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार राहुल गुप्ता यांचं आश्वासन। घाटकोपरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पालिका एन विभागावर हंडा मोर्चा। पाणी प्रश्नासाठी खरं तर आक्रमक होत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। पाणी प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा। दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सव 30 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा केडीएमसीवर मोर्चा। मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात शेकडो अंगणवाडी सेविकांचे आंदोलन। प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा। अकोल्यात शाळेच्या शिक्षकांचे आणि पालकांचे रास्ता रोको आंदोलन। शाळा परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी। वर्षभरापासून तक्रार देऊनही प्रशासन दखल न घेत असल्याचा शिक्षकांचा आरोप। खासगी महाविद्यालयीन शिक्षकांचा शिक्षण महामंडळातील उपसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा। महाराष्ट्र तर भ्रष्टाचार आणि अन्य मागण्यांसाठी नवी मुंबईत मोर्चा। मुंबई, रायगड, पालघरसह ठाण्यातील शिक्षक मोर्चात सामील होणार। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान अधिकार अभियानाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भाजप सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। नवी मुंबईमध्ये मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यालयापर्यंत शिक्षकांचा जोरदार मोर्चा। भ्रष्टाचाराविरोधातला आवाज। एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हटवण्याची मागणी देखील करण्यात आली। पुण्यातील धरणाच्या पाणी साठ्यात घट। वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणातून पाणी पुरवठा साठ्यावर परिणाम। पाण्याच्या टँकरच्या दरात 5% वाढ। पुणे महापालिकेचा निर्णय। टँकर चालकांकडून पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 46.14%वर। उन्हाच्या वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे पाणी पातळीत झपाट्याने घट। महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल। महिला आपत्कालीन मदत आणि मार्गदर्शन लिंकवर क्लिक करताच मिळणार पोलिसांची मदत। वाशिम जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। एप्रिल महिन्यात 45 गावांचा पाण्यासाठी खरं तर संघर्ष पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून सध्या 43 ठिकाणी विहीर अधिग्रहण तर 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। महाराष्ट्र राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। पुरस्कारांच्या यादीत दहिसरची ॲथलेट ऐश्वर्या मिश्राचा सुद्धा समावेश। ऐश्वर्यानं आशियाई खेळामध्ये भारताला मिळवून दिले होते रौप्य पदक। महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी इंग्रजी सोबत हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आहेत। येत्या शैक्षणिक वर्षापासून बदल लागू। मुंबईत खरं तर निवडणुकीसाठी आता निवडणुकी कामकाजासाठी बोलवले अतिरिक्त शिक्षकांचा उन्हाळी सुट्टीचा मार्ग मोकळा झालाय। उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांना
कारवाईसाठी पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांची माहिती. मुंबई विद्यापीठाला 17 कोटी जीएसटी भरण्याची नोटीस. महाविद्यालय संलग्नता शुल्कावर कर आकारणी. विद्यापीठाशी जवळपास 942 महाविद्यालय संलग्न. गुगल कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी. गुगल पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारी. भारतातील जाहिरात विक्री आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार. कपात पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता. सोन्याचा दर 98,100 रुपयांवर. सोन्याच्या दरात 7,650 रुपयांची वाढ. चेंबूर मानखुर्द मेट्रो लवकरच प्रवाशी सेवेत, तर पिवळ्या मार्गिकेवर चाचणीला सुरुवात. रिक्षा चालकांना आता पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा गणवेश बंधनकारक. पुण्यातील रिक्षा चालकांसाठी आरटीओ कडून महत्वाचा निर्णय. मध्य रेल्वेच्या 4 टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी. 18 एप्रिल पासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 32 महा ई सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले. 3 महिन्यापासून कोणतीही सेवा न दिल्यामुळे महा ई सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले. रायगडमध्ये अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ. 4 दिवसात 3 घटना उघडकीस. महाड अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल. पुण्यात पुन्हा मेफेड्रोन या अंमली पदार्थाचा सापडला साठा. खडकी भागातून 10,60,000 रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. गेल्या अनेक दिवसांपासून खडकी परिसरात ड्रग्ज विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळमधील घाटजी येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून IPL बेटिंग सेंटरवर छापा. कारवाई. 4 जणांना अटक. आरोपींकडून 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाल्यावर स्लॅब नसल्याने एक दाम्पत्य दुचाकीसह नाल्यात पडलं. परभणीतील डॉक्टर लेन भागातील घटना. वारंवार तक्रार करूनही स्लॅब नसलेल्या नाल्याकडे महापालिकेकडून मात्र दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.